श्री श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। आदित्याहि नवग्रह देवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो मनो नमः। प्रारंभे विनंती करो गणपति विद्या दया सागरा अज्ञानत्वहरोनि बुद्धिमती दे आराधमोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र दुख अवखे देशांतरा पाठवी। हेरंबा गणनायका गजमुखा भक्तामभूतोषवी। नेत्रे दोर हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे। माथा शेखर पासरे बरिबरे दुर्वांकुरांसे पुरे। माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे। गोसावे सुदवा सुदेव कविरे या मोरयाला स्मरे। मोरया मोरया मी बाळकांही तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरावा तू खान पोटी। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कैलास राजा शिवचंद्र मौली फणींद्र माथा भ्रुकुटे धरारी। कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझ वेण शंभो मज कोण तारी। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। नवनी
सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम सीताराम सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी राजा राम चरणी सीताराम चरणी राजा राम चरणी सीताराम चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगत देह भागो कीर्तन संगे रंगत देह भागो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो रे करुणी मन लमिता सत्य हमारे काम क्रोधामिता ललित धामारे काम क्रोधामिता ललित राम सीताराम लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी राम 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 सीताराम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम भोला मंगली गावने
गम परि सा सद्गुरु सद्गुरु वाचोनी सापडे न सोया सद्गुरु वाचोनी सापडे न सोया सद्गुरु वाचोनी सापडे न सोया हरावे जे माया हरावे जे माया हरावे जे माया आदि आदि सद्गुरु वाचोनी सापडे न सोया सद्गुरु वाचोनी सापडे न सोया आपणा सारी करते काळ आपणा सारी करते काळ आपणा सारी नाही काळ वेळ छाया लागे नाही काळ वेळ छाया लागे सद्गुरु वाचोनी सापडे न सोया सद्गुरु वाचोनी सापडे न सोया लोह परिसाची नसा हे उपमा लोह परिसाची नसा हे उपमा
सद्गुरु वासुदेव महाराज की पंढरीनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सज्जन हो, सर्वांना माझा यथायोग्य नमस्कार। आवाज येतोय नाही? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा अभंग, ते आपल्या अभंगात आम्हाला काय शिकवत आहेत, काय उपदेश करत आहेत? ते म्हणत आहेत की सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी। सज्जन हो, आपण संतांचे अभंग म्हणतो, चांगल्या रागदारी बोलतो, आलापे घेतो, ताना घेतो, पण संतांचे अभंग नेमके कशासाठी आहे हे कोणी जाणून घेतले आहे का? तर संतांचे अभंग म्हणजे काय? ज्ञानाचे सागर आहे। संतांचे अभंग म्हणजे आपल्याला आचार आहे, विचार आहे। विठ्ठल आचार विठ्ठल विचार, त्या अभंगाचं, त्या शिकवणीची घेऊन आपण त्याचं जीवनात, आपलं जीवन आहे त्या जीवनामध्ये त्या अभंगाचा जो रस असतो त्याची शिकवण घेऊन आपलं जन्म सार्थकी करावा, म्हणून संतांचे अभंग आहे। फक्त आलापिताला येण्यासाठी एवढंच नाही आहे, आणि ते आपण सर्वांनी करावे। आपण संतांचे अभंग म्हणतो, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, त्या अभंगाचे आपण पालन केले पाहिजे, म्हणजे जतन केले पाहिजे। आता अभंग कसं आहे? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी। श्रोते हो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु आणि शिष्य या परंपरेला खूप महत्व आहे। अशा या गुरु आणि शिष्य परंपरेतून अनेक चांगले गायक, वादक हे तयार होतातच, पण त्याच्याबरोबर एक चांगला माणूस घडतो, बरोबर की नाही? आता आपले सर्वांचे सर्वात प्रथम आपले सद्गुरु कोण? सर्वांना माहिती आहे, आपले सर्वात प्रथम गुरु म्हणजे आपलेच आई वडील, हेच आपले प्रथम मार्गदर्शक आहेत। त्यांचे आपल्यावर अनंतसे उपकार आहेत। चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, उत्तम काय, त्याची आपल्याला शिकवण त्यांनी दिलेली आहे। श्रोते हो, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी। आता पाय धरणे म्हणजे काय सांगा भाऊ? पाय धरणे, धरावे ते पाय आधी आधी। पाय धरणे म्हणजे काय? नम्रता स्वीकारणे। पाय धरणे म्हणजे नम्रता स्वीकारणे। लक्षात घ्या, ज्याच्या जीवनात नम्रता आहे तो जीवनामध्ये खूप काही करू शकतो। धरावे ते पाय आधी आधी, म्हणून आपल्या मुलांना संतांचे पाय धरायला शिकवा। आपली भारतीय संस्कृती आचार्यो देवो भव, पितृदेवो भव, मातृदेवो भव, अतिथी देवो भव, आणि त्याचे आपण सर्वांनी जतन आणि संवर्धन केलं पाहिजे। आपल्या लहान मुलांना भगवद्गीता, हनुमान चालीसा, दासबोध याची सर्व शिक्षण दिलं पाहिजे, कारण आपली पुढची जी मुलं आहेत ती आपली
पुढची पिढी आहे, मग ती पिढी मजबूत व्हायला म्हणजे सक्षम व्हायला आज त्यांना आपण शिक्षण दिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे हे त्यांना आज कळलं पाहिजे. नाहीतर आज कसं सर्वांना माहिती असतं कोण झोके का आलं लक्षात पुष्पा हे सर्वांना माहिती आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज कोण काळाची गरज. हल्लीच तो बघा एक मूवी आला होता, सिनेमा आला होता पुष्पा 2 मध्ये. त्याच्यात अतिशय गाजलेला डायलॉग तो आता हा डायलॉग तो आत्ताचा तोच काही मी तर म्हणत आहे. लक्षात घ्या तो पुष्पा मधला ते झुकेगा नाही साला भंडारा जरी तो सर्वांचा आदर्श असेल, मला माहित नाही कुणाचा आदर्श आहे तो पुष्पा, पण लक्षात घ्या वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत डोळ्यातली एक बुबुळ ज्या राजाने आपला रक्ताचा अभिषेक ज्या मातीवर केला आणि त्या औरंगजेबासमोर झुकेगा नाही साला म्हणत त्या औरंगजेबाला त्याची औकात दाखवली. त्या मर्द महाराज आपले संभाजी महाराज हे आपले आदर्श असलं पाहिजे. बोला छत्रपती संभाजी महाराज की. श्रोते हो, तर ही शिकवण आहे आपल्या मुलाला दिलं पाहिजे आणि ते आपण सर्वांनी मिळून करूया. आता सद्गुरू केल्यानंतर काय होतं सांगा भाऊ. सद्गुरू केल्यावर त्या भगवंताची कृपा आपल्यावर रुजू होते, ईश्वराची कृपा आपल्यावर रुजू होते. आता सर्व संतांनी आपल्या देवाने सुद्धा सद्गुरू केले. तुम्ही म्हणाल मी कशाला गुरु करायला पाहिजे. सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाया आधी. आपल्या देवाने संतांनी सर्वांनी गुरु केलेले आहेत, सद्गुरू केलेले आहेत. आपले देवांचे देव गुरु कोण. देवांचे देव गुरु बृहस्पती, बरोबर ना. त्या चुकल्याचं एक सांगा, मी अजून लहान मुलगा आहे, शिकण्याचा प्रयत्न करू. आपल्या देवांचे देव कोण. गुरु गुरु बृहस्पती. मग राक्षसांचे सुद्धा गुरु आपल्या जनाबाईचे गुरु कोण. संत नामदेव. संत नामदेवांचे गुरु कोण. जनार्दन पंत. संत एकनाथ महाराज यांचे गुरु कोण. तर असे प्रत्येक गुरु आहेत. आपल्या समर्थांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण. समर्थ रामदास. ध्रुवबाळ यांचे गुरु कोण. नारद मुनी. आज आपल्यासमोर कीर्तन सादर करतोय, माझे गुरु कोण. ओझे बुवा. गाण्याचे संगीतकार कोण. माझे शिक्षक कोण. विश्वास मिस्त्री सर. इकडे आपल्यावर संवादीवर साथ करतायत, आपल्यावर साथ करतात. प्रत्येकाचे आज गुरु आहे. गुरु कृपे विण नाही आत्मज्ञान, वाहू गातो क्षीण साधनांचा. सद्गुरु वाचोनी सापडी ना सोय, धरावे ते पाय आधी. मग तुम्ही म्हणणार हा गुरु कसा असतो, सद्गुरु कसा असतो. आपल्यासारखा असतो, त्याला या 4 पाय असतात. नाही आपल्यासारखा गुरु, पण कर्माने आचरणाने बुद्धीने आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतो. म्हणून तो सद्गुरु. म्हणून तर काय म्हणतात. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. पंढरीनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु वासुदेव महाराज की जय. तर असा हा गुरु असतो, तो आपल्याला चांगल्या मार्गाकडे घेऊन जातो, सन्मार्गाकडे घेऊन जातो. असा हा सद्गुरु. त्या सद्गुरूचं आपण आचरण केलं पाहिजे. तो आपल्याला शिकवतोय आणि ते प्रत्येकानं आज करण्याची गरज आहे, काळाची गरज. आपणासारखे करीत काळ नाही काळ वेळ दया लागी. जेव्हा आपण गुरुदेवाबरोबर असतो, सद्गुरू बरोबर असतो, त्यावेळी त्यांच्या सहवासात त्यांच्याकडे काय असेल ते शिक्षण आपण त्याचं ग्रहण करावं
आता ते शिक्षण ग्रहण केल्यानंतर काय करावं? तर मला सर्व काही माहिती आहे. ते काय केलं पाहिजे? आजच्या भाषेत सांगितलं तर शेअरिंग, त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. जे जे आपणासी ठावे, जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्याशी शिकवावे, ते ते दुसऱ्याशी शिकवावे. शहाणे करूनी सोडावे सकल जन. जय जय रघुवीर समर्थ पंढरीनाथ महाराज की जय. जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्याशी शिकवावे. शहाणे करून सोडावे सकल जन. आता तुम्ही म्हणा शहाणा म्हणजे कोण? शहाण्याचा अर्थ काय? आपण म्हणतो की नाही, तो शहाणा आहे, तो भाई आमचा शहाणा आहे, हा भाई शहाणा आहे. मग शहाण्याचा अर्थ काय? आज या समाजात सर्वच लोक सगळे आपला शहाणे समजतात. मीच मोठा. आमच्या कोणत्या भाषेत सांगितलेलं, तुका चढ खबर माझ्यापेक्षा, आमकडे सांगतात आहे अति शहाणा त्याचा. शहाणा म्हणजे कोण? श्रोते हो, सद्गुरू आपल्याला काय सांगतात की जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्याशी शिकावे. शहाणे करून सोडावे सकल जन. तर अशा समाजात सगळे लोक आपला शहाणे समजतात. मीच मोठा, मीच चांगला, मला सर्व काही माहिती आहे. आपण काय समजतो? मी दिसायला चांगला आहे, पहिले आयटी नसा जिमान वयता म्हणा, पय बॉडी मोबाईल असा, आयफोन, गाडी ऑडी, मोबाईल. आता सर्वांना माहिती आहे आपले षडरूप कोण? सर्वांना सांगायचे सगळे जण सज्जन आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आपले षडरिपू आहे. बरोबर की नाही? आजच्या या कलियुगात 7वा रिपू तयार झालेला आहे. 7वा रिपू. मी असं म्हणत नाही की मोबाईल वापरू नका, पण त्याचा योग्य तो प्रमाणानुसार वापर झाला पाहिजे. नाहीतर काय होतात? तुला वाईट होतात. चांगल्या कार्यासाठी त्याचा प्रचार कसावा, प्रसार करावा. म्हणून ते आधुनिक तंत्रज्ञान आहे, पण त्याचा गैरफायदा केला तर तुला वाईट होतात. बरोबर की नाही? लक्षात घ्या, दिसायल्यापेक्षा स्वभावाने चांगला असला पाहिजे, वागण्या बोलण्याने चांगला असला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे लक्षात घ्या, सुशिक्षित म्हणजे शहाणा नव्हे. MBBS ऍडव्होकेट म्हणजे शहाणा नव्हे. सर्व काही त्याला माहिती आहे, पण संस्कार. सुशिक्षित म्हणजे शहाणा नव्हे, तर सुसंस्कारी म्हणजे शहाणा. सुसंस्कारी समाज घडावा असे आपल्या संतांना वाटते. तेव्हा सर्वजण आपण संतांच्या आदेशाचं पालन करूया. आणि आपला जो हा जन्म सर्वांना माहिती आहे, आपल्याला 84 लक्ष योनी पार करून माणसाचा जन्म मिळतो. मग या माणसाच्या जन्माचा नरचा नारायण झाला पाहिजे. मग तो कसा होणार? त्याची भक्ती केल्यावर, त्याचं नाम घेतल्यावर, त्याचं नाम संकीर्तन केल्यावर, आणि ते आपण सर्वांनी मिळून करूया. आपले जे कुलपुरुष आहेत, कुलदैवत आहेत, त्यांचं पण नाम घेऊया. नाम घेता वाचे राहू नका. संत आपल्याला जागवत आहेत की बाबानो, हे घोर कलियुग आहे, घोर कलियुग. लाखोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी राम नाम. संत आपल्याला जागवत आहेत की बाबानो नाम घ्या. हा आता प्रपंच सर्व काही महत्वाचं आहे, पण त्या प्रपंचाबरोबर परमार्थ साधावा. आणि ते आपल्याला कोण शिकवतात? सद्गुरु. बोला श्री सद्गुरु वासुदेव महाराज की, पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो, तर हा संत तुकाराम महाराज यांचा अभंगातून
आपल्याला काय शिकायचं आहे की प्रत्येक माणसानं, प्रत्येक मुलानं, आई वडिलानं गुरु हा करावा, सद्गुरु हा करावाच. सद्गुरु वाचवणे सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी. त्यांच्याबरोबर त्या नामात तल्लीन होऊन जाऊया. आपल्या देवाचे कुलदेवतेचं, कुलपुरुषाचं नाम घेतलंच पाहिजे. कोणी हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा, हरी नारायण म्हणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा, गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. गोविंद गोपाल हरी नारायण, गोविंद गोपाल हरी नारायण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. गणेश म्हणा, गणपती म्हणा, गणेश म्हणा, गणपती म्हणा, मंगलमूर्ती म्हणा, विनायक म्हणा, मंगलमूर्ती म्हणा, विनायक म्हणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. राम म्हणा, राजा राम म्हणा, राम म्हणा, राजा राम म्हणा. राम म्हणा, राजा राम म्हणा, आत्माराम म्हणा, सीताराम म्हणा, आत्माराम म्हणा, सीताराम म्हणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. ईश म्हणा, जगदीश म्हणा, ईश म्हणा, जगदीश म्हणा. हरे
गोविंद कुमार हरि नारायण गोविंद कुमार हरि नारायण हरि बोला पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरु वासुदेव महाराज की जय। श्रोते हो, तर असे आपले जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला खूप काही शिकवत आहे। लक्षात घ्या, आता कीर्तन पहिले काय विषय होता? कीर्तन म्हणजे कोणतरी आजोबा कोणतरी असणार, मोठे कोणतरी जाणतो आमच्यापासून कोणते जाणतो असतो कीर्तन काय पुढे पडतं ना होईतो। पण आज तसं नाही आहे। आज लहान लहान मुलं कीर्तन करतायत, आपल्या भजनाची कला जपत आहे आणि ते सर्वांनी आपण केलंच पाहिजे। आपली भारतीय संस्कृती लक्षात घ्या, आपली देवता टिकली तर आपला धर्म टिकेल, आपली जर देवता टिकली तर आपला धर्म टिकेल आणि आपला धर्म टिकला तर आपला भारत देश टिकणार। बोला भारत माता की। श्रोते हो, आख्यानाकडे वळण्यापूर्वी कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे थोडं नामस्मरण करूया। याकरता सर्वांनी ताट बसायचं आहे, जरा ताट बसूया। टाळ्यांची टाळाटाळ न करता अगदी जोरदार टाळी वाजवावी व आपल्या अखंड देवाचं नाम घ्यावे। तर मूळ पद्यात तुकाराम महाराज आपल्याला हे सांगताय की सद्गुरु वाचवणी सापडेल न सोय धरावे ते पाय आधी आधी। सर्वांनी माझ्या मागोमाग म्हणायचं आहे, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण विठ्ठल नारायण 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 विठ्ठल वासुदेव नारायण 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 वासुदेव नारायण 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 राम नारायण
सज्जन हो, त्रैलोक्य भ्रमण करणारे कोण? देवर्षी नारद मुनी. त्रैलोक्य भ्रमण करणारे देवर्षी नारद मुनी एकदा म्हणजे का दररोजच म्हणा हरिनाम घेत घेत कुठे गेले होते? म्हणजे जात होते, सत्यलोकी जात होते. मुखात हरिनामाचा गजर चालू होता. गजर कसा होता? नारायण हा मंत्र सुखाचा, नारायण हा मंत्र सुखाचा, नारायण भवसागरिया उद्धाराया, भवसागरिया उद्धाराया, नारायण प्रभु रमवी प्रियकर शंकर, प्रभु रमवी प्रियकर शंकर, प्रभु रमवी, प्रभु रमवी, प्रभु रमवी, प्रभु रमवी, प्रभु रमवी, प्रभु रमवी प्रियकर शंकर, जातो करुणाकर, गायो तू करुणाकर, नारायण नारायण आदि पुरुष हर गंगाधर, आदि पुरुष हर गंगाधर, हरिनाम घेत घेत नारद मुनी सत्यलोकात चालले होते. हरिनामाचा गजर चालू होता.
आदि पुरुष हर गंगाधर सुनिगा तो डोलुनी कर सुनिगा तो डोलुनी कर नारायण मंगल सुभाता नारायण मंगल सुभाता नारायण मंगल सुभाता मंगल सुभाता मंगल सुभाता नारायण नारायण। अशा प्रकारे हरिनाम घेत घेत देवर्षी नारद मुनी सत्य लोकात आले। सावित्री माता होती। सावित्री मातेने नारदांचे स्वागत केले। या 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 नारद मुनी या या बसा 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 बसा। नारद मुनींनी आसनस्थ झाले। सावित्री मातेने नारदांचे स्वागत केले, पूजा केली, चहापान अमृतपान सुधापान सर्व काही व्यवस्थित झालं। त्यानंतर सावित्री मातेने नारदांना सहज विचारले की नारदा, तू तिन्ही लोकात भ्रमण करतोस, स्वर्ग मृत्यू पाताळ, तर तुला माझ्यासारख्या लक्ष्मी मातेसारख्या पार्वती मातेसारख्या कुठंतरी पतिव्रता स्त्री आढळल्या काय? सांगा भाऊ। भारत म्हणाले माते माते काय गर्व एवढं करतात? आता तुमच्यापेक्षा एक स्त्री आहे, हो आहे आहे आहे, तुमच्याही पेक्षा तिच्या पातिव्रत्याचे मी वर्णन काय आणि किती म्हणून करू? ती घरी आलेल्या अतिथींना कधीही विनमुख पाठवत नाही। तिच्या पती सेवेपासून एक क्षणी वाया जात नाही। ती महान अशी पतिव्रत आहे। भूतलावर महर्षी अत्रि यांची भार्या बायको कोण? सती अनुसूया। हे ऐकल्यावर सावित्री म्हणाली, नारदा काय सांगतोस का? आमच्यापेक्षा श्रेष्ठ? हो तुमच्याही पेक्षा श्रेष्ठ। तुमच्या पदनखाची तुम्हाला योग्यता नाही अशी ती महान पतिव्रता स्त्री आहे। तत्पातिव्रत्य किती वर्णो तत्पातिव्रत्य किती वर्णो नाहीच तपतसे होणार खडले भये रविही यज्ञेहाच्या दशुनी तपतसे होणार। तर माते तुमच्याही पेक्षा अशी ती महान पतिव्रता स्त्री आहे अनुसूया तिचं नाव। सावित्री माता म्हणाली, नारदा अरे मग ती आमच्यापेक्षा श्रेष्ठ असेल तर तिचं पातिव्रत्य आत्ता संपुष्टात आलं पाहिजे, म्हणजे ती आम्हाला शरण यायला पाहिजे। असं काहीतरी तूच उपाय सांग। हो तूच सांग। कारण आता नारद म्हणाला, बघा मी तुम्हाला उपाय सांगतो, मग मला म्हणू नका काय कळलं आपल्याला। हा सांगतो तुम्हाला उपाय। एक कशाला 1000 उपाय माझ्याकडे, 1000 उपाय आहेत। एक सांगतो तुम्हाला उपाय। नारद मुनींनी सावित्री मातेला उपाय काय सांगितला की आपल्या पतिदेवांना अर्थात ब्रह्मदेवांना विप्रवेश धारण करून, म्हणजे ब्राह्मणाचा वेश धारण करून कुठं पाठवावे? अत्रींच्या आश्रमात पाठवावे व सहज स्थितीत भोजन मागावे असा नारदाने सल्ला दिला। असा नारदाने सल्ला देऊन आता नारदांची स्वारी कुठं चालली? सत्यलोकातून कुठं? वैकुंठात। मुखात हरिनामाचा गजर चालू। रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्री रमा रमण श्री रमा रमण श्रीरंग जय जय श्रीरंग 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 रमा रमण नारायण नारायण नारायण। अशा प्रकारे हरिनाम गजर घेत नारद मुनी आता वैकुंठात पोहोचले। लक्ष्मी माता होती,
लक्ष्मी मातेने नारदांचं स्वागत केलं, अमृतपान सुधापान सर्व काही झालं, पूजा केली. त्यानंतर नेमकं सावित्री मातेने म्हणजे लक्ष्मी मातेने नारदांना म्हणाले, काय म्हणाले की नारदा, तुझ्या पूर्वसंचित काही आश्चर्याची काही नवलाईची आश्चर्याची गोष्ट असेल तर सांग बघू. हा, आश्चर्याची गोष्ट आहे ना? आहे माझ्याकडे आश्चर्याची गोष्ट आहे. भूतलावर तुमच्यापेक्षा एक महान पतिव्रता स्त्री आहे, ती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. लक्ष्मी माते, सावित्री माता, तू आणि पार्वती माता यांच्या तिघांच्या प्रतिमा ती सती अनुसया डाव्या पाया बाजूत मिरवीत आहे. तिच्यासारखी पतिव्रता स्त्री कुठेही नाही. लक्ष्मी माता म्हणाली, नारदा काय सांगतोस काय? हो, तुमच्याही पेक्षा ती श्रेष्ठ आहे. मग पण काहीतरी उपाय सांग, उपाय सांग. हा, उपाय आहे, सांगतो. जो उपाय लक्ष्मी मातेला सांगितला तोच उपाय नारदाने लक्ष्मी मातेला सांगितला. की आपल्या पतिदेवांना विष्णुदेवांना विप्रवेश धारण करून अत्रींच्या आश्रमात पाठवावे व सहज स्थिती भोजन मागावे, असा नारदाने लक्ष्मी मातेला सल्ला दिला. सावित्री मातेला हाच सल्ला दिला. आता नारदाची स्वारी कुठे आता? ओम नमः शिवाय कैलासावर सांगली आहे. गजर कसा होता? जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. जय शंकरा गंगाधरा, गौरी हरा गिरिजावरा, गौरी हरा गिरिजावरा, विपदा हरा शशिशेखरा, विपदा हरा शशिशेखरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. शंकरा शंकरा नारद मुनींची स्वारी कैलासावर पोहोचली. पार्वती माता होती.
पार्वती मातेनं नारदांचं स्वागत केलं, पूजा केली, अमृतपान सर्व काही व्यवस्थित झालं. तदनंतर नेमका हाच प्रश्न पार्वती माता काय म्हणाली की नारदा, तू तिन्ही लोकात भ्रमण करतोस, स्वर्ग मृत्यू पाताळ, तर तुला माझ्यासारख्या, मी तुझी आत्मकशी सेवा केली, तसं माझ्यासारखं कोणतरी आहे का या जगात? नारद मुनी म्हणाले, माते माते, अगं तुझ्याही पेक्षा श्रेष्ठ अशी ती महान पतिव्रता स्त्री आहे, जिचं नाव सती अनुसूया. पार्वती माता म्हणाली, काय सांगतो सरदार की आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे? अरे अरे मग तिच्या पतिव्रता त्याचं नष्ट झालं पाहिजे, ते आम्हाला शरण यायला पाहिजे, असं काहीतरी उपाय सांग सांग नारद मुनी, सांग सांग. नारद मुनीने सल्ला तोच दिला की आपल्या पतिदेवांना, महादेवांना विप्रवेश धारण करून अत्रींच्या आश्रमात पाठवा व सहज स्थितीत अनुसूयेकडे भोजन माग, असं नारदांचे सल्ला देऊन नारद मुनी तिथून गेले. आता इथं नारदाने तिन्ही आपले कैलासावर, ब्रह्मदेवात, ब्रह्मलोकात आणि वैकुंठात असा सल्ला देऊन तीनही माता अगदी आपापल्या स्थानी हृष्ट होऊन बसल्या. आमच्यापेक्षा श्रेष्ठ का? आणि कधी एकदा आपापले पतिदेव आपापल्या धामी येत आहेत असं म्हणून वाट पाहत होते. जेव्हा त्यांचे पतिदेव आपापल्या सारी आले, तिघांनी एकाच आकांत गृह सोडलं, आपल्या पतीशी काही धड पडली. ब्रह्मदेव म्हणतात, अगं काय झालं काय? सांग तरी काय झालं का? तुझा कोणी अपमान केला होता का? बोलत नाही. झालं का तरी सांग ना. सावित्री म्हणाली, नारद मुनी आले होते. नारद मुनी आले होते, मग झालं काय? सावित्री माता, लक्ष्मी माता अगदी रुष्ट होऊन आपापल्या धामी बसल्या होत्या. ब्रह्मदेव म्हणतायत की अगं देवी काय झालं सांग ना. इकडे वैकुंठात सुद्धा ते भगवान विष्णू लक्ष्मी मातेला विचारते, अगं काय झालं? ती लाडे पुढे विचारते, अगं सुंदरी काय झालं? सांग ना. अगं सुंदरी काय झालं? अगं सुंदरी सुंदरी ग, सांग ना काय झालं तुला? तुझा कोणी अपमान केलाय का? तू माझ्याशी बोलत का नाही? नेहमी नेहमी माझ्या पुढे असणारी, स्वागताला असणारी, काय झालं सांग ना. अगं सुंदरी सांग सांग. अगं सुंदरी सुंदरी ग, अगं सुंदरी अनुकंपा, माझं बरे खाली अनुकंपा, सुंदरी अनुकंपा, माझं बरे खाली अनुकंपा, सुंदरी अनुकंपा, माझं बरे खाली अनुकंपा. रागाने जवळनो ही रागाने, रागाने जवळनो ही पावत वशिकंपा, सुंदरी अनुकंपा, माझं बरे खाली अनुकंपा, सुंदरी अनुकंपा, माझं बरे अनुकंपा. अशा प्रकारे तिन्ही देव, ब्रह्मदेव, भगवान विष्णू, महादेव सुद्धा आपल्या पत्नीला विचारतायत, भार्येला विचारतायत, अगं झालं काय? भवानी मज सांग की, अगं भवानी मज सांग की, तुझं असा आला उपहार. काय झालं? असं राग येण्याचं कारण काय? तुझ्या बिन सुदिन मी, तुझ्या बिन सुदिन मी, सुदतीचा हलो ये पहार. शेवटी लक्ष्मी मातेनं तिन्ही देवींना आपापल्या पतिदेवाला सांगून टाकलं की भूतलावर अशी एक स्त्री आहे जिचं नाव सती अनुसूया, ती आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणा. किती लांछनास्पद गोष्ट आहे मला. तेव्हा तुम्ही काय करा, काय करायचंय? अगोदर भूतलावर जाऊन त्या सती अनुसूयेचं, त्या सतीचं हरण करा.
अशी आपापल्या बायकोने ऑर्डर दिली आपापल्या नवऱ्याला. आता बायकोची ऑर्डर नाही ऐकल्यावर काय होतं सर्वांना माहिती आहे. आमच्या पण बायकोने ऑर्डर केली की आता तुम्ही आता या क्षणी इथून जा आणि त्या भूतलावर जाऊन सती अनुसूयेचं सत्वहरण करा. वदती अबला देवा प्रतिधा 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 नरलोकी तुम्ही लावे हो नरलोकी तुम्ही लावे हो नरलोकी तुम्ही लावे. सत्वपराभव होता सतिता सत्वपराभव होता सतिता स्वस्थाना प्रति आवे हो रम स्वस्थाना प्रति आवे हो रम साधु रे साधना अशा प्रकारे लक्ष्मी मातेनं सावित्री मातेनं तिन्ही पत्नीनं आपापल्या ऑर्डर दिली आपल्या नवऱ्याला तुम्ही आजचा या क्षणी झाला आणि त्या सतीचं हरवण करा. याबरोबर तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश अगदी ब्राह्मणाचा वेश धारण करून चालताय रस्तो करत चाललाय. काय म्हणत ओम भवती भिक्षांदे ओम भवती भिक्षांदे भवती भिक्षांदे ओम भवती भिक्षांदे असं करत करत सती अनुसूयेच्या आश्रमाकडे येऊन पोहोचले. अत्रि महाराज अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. सती अनुसूया तो नामघोष ऐकतात ओम भवती भिक्षांदे हे ऐकतात. सती अनुसूया आश्रमातून बाहेर आली. त्यांचं स्वागत केलं आणि बसा हा बसा बसा मी आपल्याला भोजन आणतो. तत्पूर्वी काय करायचंय तुम्हाला आपण स्नान संध्या उठून घ्या मी आपल्याला भोजनाची व्यवस्था करून घेतो. आता तिन्ही देव जे ब्राह्मणाच्या वेशात परीक्षा घेण्यासाठी आले होते जे सत्वहरण करण्यासाठी आले होते ते म्हणाले की आमची स्नान संध्या सगळं काही झालेलं आहे. आम्ही असं ऐकलंय सती अनुसूया आम्ही असं ऐकलंय की तू घरी आलेल्या अतिथींना कधीही बिनमुख पाठवत नाही. तेव्हा आमची अशी विनंती आहे आमची आज्ञा आहे की तू आत्ताच्या आता या क्षणी आम्हाला लग्न भोजन पाठव. ऐकल्यावर सती अनुसूया अचंबितच झाली. आश्रमात आत गेली आणि कमंडलून जे तीर्थ होते ते आपल्या हातावर घेतले आणि सती अनुसूया म्हणाली की माझी सुद्धा एक विनंती आहे की तुम्हाला माझ्या तेलाचं दर्शन घ्यायचं आहे ना तर तुम्हाला आपल्याला हे तीर्थ आहे माझ्या हातात ते तुम्हाला घेतलं पाहिजे. असं करून ते तीर्थ त्यांना दिलं आणि त्यांच्यावर तिघांवर असं प्रक्षालित केलं. प्रक्षालित केल्याबरोबर काय झालं तिघे ही लघु बालके बदल तिघे ही लघु बालके ते तीर्थ त्या तिघांवर प्रक्षालित केल्याबरोबर ती तीनही मुलं झाली आणि रडू लागले. माता अनुसूयेने त्या तिघाही मुलांना आपल्या पोटाशी धरले दुग्धप्राशन केले आणि जेव्हा अत्रि महाराज अनुष्ठान करून आश्रमात आले आणि त्यांनी बाहेरून मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकला. प्रश्न पडला आपल्या आश्रमात मुलांचा आवाज मला कसं माहिती कुणाची गाडी ब्रेकडाऊन झाली पण असं म्हणून आपल्या पत्नीला विचारताय काय विचारताय अग पोठली तिघे ही पाडे अग पोठली तिघे ही पाडे तू मला सांग वेल्हाडे सांग ना
महाराज आपल्याला बायकोला विचारताय अगं ही मुलं कुणाची आहे किंवा सती अनुष्ठा काय म्हणते महाराज ही फार फार मोठी आहे पार तोर दैवासे पार तोर दैवासे लाभले रूपे देखाते मुनिवला वती हर हर आश्रमी आले विधि हरि हर आश्रमी आले मम तेजा पकड्या सजले मुनिवला मुनिवला हे बालक अपने झाले बद्री महाराज ही तीनही मुलं पुढे भाऊ आहे तुम्हाला ब्राह्मण आले होते त्यांना माझं दिव्य तपस हे बघायचं होतं मग काय केलं माहिती आहे दुसऱ्या कमांडरीतून तीर्थ घेतलं आणि त्या तिघांवर प्रक्षालित केलं त्याबरोबर ती काय झाली केलं झाले हे बाळ थोर दैवासी लागले कृपेने साचे आपुले भाग्य झाले भाग्योदय फुला झाला वदंतसे सतीच्या मुनिला मुनिवला 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 अशा प्रकारे अद्री महाराज म्हणतायत होय का मग तुमची इच्छा पूर्ण झाली ना आता राहायचं अगदी मजेत राहा अशा प्रकारे ते तिन्ही लहान मुलं अर्थात कोण ब्रह्मा विष्णू महेश अगदी आनंदात मजेत राहत होती पण इकडे दुसऱ्या बाजूला मोठी धांदल उडाली हो यांना पाठवलं होतं कुठे राहिले कुठे त्या क्षणी नारद तिथे आले नारद मुनी या इकडे 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 हो आमचे पतिवर्य कुठे गेले यांना पाठवलं होतं कुठं पाठवलं होतं त्यांचं सतीचं सत्वहरण करण्यासाठी पाठवलं होतं पण अजून आले नाही कुठं आहेत ते नारद मुनी म्हणाले वस्तू नाही असे आहे वस्तू नाही असे म्हणजे लहान मुलं झाले अगदी बालक होऊन झाले आणि आश्रमात अगदी आनंदात मजेत राहायला ऐकल्यावर लक्ष्मी माता पार्वती माता तीनही दिवस त्याला राग झाला अगदी क्रोधित होऊन नारद मुनीला म्हणाले नारद मुनी तुमचा सल्ला ऐकून हा तुमचा उपाय ऐकून आम्हाला असं घडलंय हो नारद म्हणाले बघा मी तुम्हाला फक्त उपाय सांगितला होता आता तुमचं तुम्ही काय तर बघा असं नारद म्हणून तिथून आता तिन्ही देवस्त्रिया आपल्या पती सर्वांना तिन्ही देवांना आम्ही सोडवून आणू असे म्हणून तिघाही आता देवस्त्रिया लक्ष्मी माता सावित्री माता पार्वती माता सती अनुसूयेच्या आश्रमाकडे आले सती अनुसूयेने त्यांचं तिघांचं स्वागत केलं आणि म्हणाले काय म्हणाल्या की आमचे पती अगोदर आम्हाला आणून दे सती अनुसूया म्हणतात कोण लक्ष्मी माता पार्वती माता म्हणाल्या की आमचे पती समोर आम्हाला आणून दे सती अनुसूया म्हणतात कोणत्या नवऱ्याबद्दल बोलताय हे काय हरवलेलं नवरा शोधण्याचं केंद्र आहे का असं काय आहे का हो कुठल्या नवऱ्याबद्दल तुम्ही ते सकाळी बघा भिक्षा मागण्यासाठी आले होते त्यांना तुमचं दिव्य तपतीत बोलायचं होतं ते आमचे नवरे हा ते तुमचे नवरे आहे का हा आहे आणलो हा असं जाऊन आत गेली त्या तिघही मुलांना त्यांच्या समोर ठेवलं पण आता एवढी मोठी पंचायत झाली अगदी लहान मुलं
लक्ष्मी मातेला आपला नवरा पुढे ओळखता येईना, आणि लहान मुलं ओळखणार कसं? सावित्री मातेला आपला मुलगा आपला पतिदेव पुढे ओळखता येईना. शेवटी काय मी म्हणा संपला. आणि अशा प्रकारे सती अनुसूयेचा तो करस्पर्श त्या लहान मुलांना पुन्हा त्यांना लागल्याबरोबर पुन्हा तिथे पक्षाच्या तीनही देव इथे प्रगट झाले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. दत्त गुरु दिसले. दत्त गुरु दिसले. श्रोते हो, अशा प्रकारे तिन्ही देवांचा मीपणा संपला. सर्व देव त्या सती अनुसूयेच्या त्याचं ते कार्य पाहून, आपल्या पातिव्रत्याचं कार्य पाहून अगदी काय पाहिजे तो वरदान माग असं म्हणून म्हणाले. अत्री महाराज म्हणाले, माता अनुसूया म्हणाले की तुमच्यासारखा एक आम्हाला पुत्र प्राप्त व्हा, पुत्र प्राप्त व्हा. आणि तिची ती इच्छा लवकरच पूर्ण झाली. ब्रह्माच्या औषधानं चंद्र, विष्णूच्या औषधानं दत्त आणि शंकराच्या औषधानं दुर्वास अशी तिथे त्रिमूर्ती प्रकट झाली. श्रोते हो, आणि हीच भगवान दत्तात्रयाची मुली. आता दत्तात्रय सर्वांना माहिती आहे शब्द कसा आहे. दत्तात्रय म्हणजे काय? दत्त म्हणजे काय? याचा मुलगा तिला दिला म्हणजे दत्त. कोणाला दिला? अत्री महाराज म्हणजे दत्तात्रय असं आपण त्याला म्हणतो. बोला श्री दत्तात्रय महाराज की जय. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात मृगशीर्ष नक्षत्र वार गुरुवार संध्याकाळच्या वेळेस भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला. दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णू महेश्वर श्री पादवल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णू महेश्वर श्री पादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा. सज्जन हो, आज या अशा भक्तिमय वातावरणात मला इथं कीर्तन सेवा करायची संधी दिली. याबद्दल आपल्या संत तुकाराम महाराज यांच्या आश्रयाखाली चालत असलेल्या वारकरी संप्रदाय सर्वांना, बाबांना माझा यथायोग्य असा नमस्कार. श्रोते हो, आपल्याला हेच करायचं आहे. आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला टिकवायचं आहे. आपली भजन कीर्तन ही आपली संस्कृती आहे आणि ती आम्हाला सर्वांनी मिळून करायचं आहे. एकामेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ. म्हणूनच तर संत तुकाराम महाराज मूळ पद्धत काय सांगताय की सद्गुरु वाचवणी सापडे ना सोय ह्यावे ते पाय आधी आधी. मला इथं कीर्तन सेवा करायची संधी दिली. अमृत महोत्सवी असा महोत्सव आहे. सर्वांचा ते मनापासून आभार आहे. मातांनो, काय चुकलं असेल क्षमा करा. लहान मुलगा आहे, शिकतोय, काय चुकलं असेल क्षमा करा, पदरात घ्या. जे नक्कीच काही चांगलं असेल ते आचरणात करायचं आहे, बरोबर की नाही? जे काही चांगलं असेल ते आपल्याला आचरण करायचं. त्या अर्थाने ते कीर्तनाचं साध्य होईल. आज एवढा मोठा महोत्सव होत आहे. त्या एवढ्या महोत्सवानिमित्त आपल्याला चांगल्या चांगल्या गुणांचं आचरण केलं पाहिजे आणि ते आपण सर्वांनी मिळून करूया.
संवादीला साथ करत आहे आमचे संतोष भाई. माझा नमस्कार सर्वांना विनंती आहे की जोरदार त्यांचं अभिनंदन करावं. उजव्या बाजूला तबला साथ करत आहे अगदी नव्या टमाचे कलाकार त्यांचं सुद्धा. सर्वांना माझा यथायोग्य नमस्कार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बोला पुंडलिका वरदे. श्रोते हो, एक लक्षात घ्या, आपल्याला हा जन्म भगवंताने दिलेला आहे तो काय करण्यासाठी, त्याचं नाव घेण्यासाठी. तेव्हा आपला अखेरचा श्वास असेपर्यंत त्या भगवंताचे नाव, आपल्या कुलदेवताचं नाव, आपल्या कुलपुरुषाचे नाव आपल्या मुखात सतत घेऊया, सतत घेऊया. सद्गुरु बजोनी सापडे न सोया, सद्गुरु बजोनी सापडे न सोया. भरावे ते पाय, 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 भरावे ते पाय. आधी 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 सद्गुरु बजोनी सापडे न सोया, सद्गुरु बजोनी सापडे न सोया, सद्गुरु बजोनी सापडे न सोया. बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पार्वती पते हर हर महादेव. मंगलमूर्ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव राजा ध्यान रामचंद्र भगवान की जय. सब संतन की जय. सद्गुरु वासुदेव महाराज की जय. श्री मामनी महाराज की जय. श्री साकेती महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय.